मेला राहूचे राशी परिवर्तन होत आहे, कसं जाणार आहे तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुळा राशीच्या लोकांना येणारे दिवस नक्कीच चांगले जाणार आहे, कारण राहू हे कुंभ राशीमध्ये जातात आणि तुमच्या 5व्या घरामध्ये जातात. 5वं घर हे लक्ष्मीचं म्हटलं जातं. त्याचबरोबर राहू जिथे बसतात तिथे ग्रोथ देतातच, पण त्याचबरोबर जिथे दृष्टी टाकतात तिथे सुद्धा ग्रोथ मिळते. त्यामुळे राहूची 7वी दृष्टी जर बघाल तर इन्कम घराकडे आहे, त्यामुळे नक्कीच तुमचं इन्कम वाढेल. कुठे तुम्हाला जॉब अप्लाय करायचे असेल तर नक्कीच अप्लाय करा, किंवा ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन होऊ शकतं, चांगलं अप्रिशिएशन होऊ शकतं. त्याचबरोबर तुम्हाला कुठेही जॉब शोधायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ शकतात. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, 5वी दृष्टी ही गुरुच्या घराकडे आहे, म्हणजे 9व्या घराकडे आहे आणि तिथे स्वतः गुरु बसलेला आहे. एक लक्षात ठेवा, 9व्या घरामध्ये गुरु हा खूप स्ट्रॉंग मानला जातो. असं म्हटलं जातं की कितीही मोठं संकट असलं तरी गुरु जर 9व्या घरामध्ये असेल तर तुम्हाला फार मोठं बळ मिळतं. आणि राहू आणि गुरुची दृष्टी एकमेकांवर पडते, त्यामुळे खूप चांगले तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळतील. फक्त तुम्ही सकारात्मक राहायला पाहिजे, चांगल्या गोष्टी समजून त्यासाठी काम नक्की केलं तर तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच छान आहेत. त्याचबरोबर तुळा राशीच्या लोकांच्या म्हणजे राहूची दृष्टी ही त्यांच्या राशीवर पण आहे, त्यामुळे कनेक्शन खूप वाढणार आहे तुमचं, कम्युनिकेशन खूप छान होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर जॉब शोधायचा आहे किंवा काही गोष्टी करायच्या आहेत, त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा असतात विद्यार्थ्यांसाठी त्यांना नक्कीच यश मिळेल आणि चांगलं यश मिळेल. त्यामुळे नक्कीच तुळा राशीच्या मुलांना, विद्यार्थ्यांना खूप चांगला काळ असणार आहे. ग्रोथ खूप छान असणार आहे. त्याचबरोबर पैशासाठी सुद्धा हे खूप चांगला राहूचं परिवर्तन तुमच्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे धनसंपत्ती, कनेक्शन, कम्युनिकेशन याच्यामध्ये तुळा राशीच्या लोकांनी सकारात्मक जर या गोष्टी घेतल्या तर आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. हा, आपल्याला उपाय करायचा आहे. उपाय हा करायचा आहे, ओम राहवे नमः हा एक जप आहे राहूचा, तो तुम्ही 108 वेळा रोज करू शकता. आणि त्याचबरोबर नवग्रह स्तोत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते नक्की करा. तुळा राशीसाठी सकारात्मक राहिलात आणि चांगल्या गोष्टी, अपॉर्च्युनिटी तुम्ही प्रयत्न केलात आणि चांगल्या गोष्टी केल्या तर नक्कीच हे गोचर तुमच्यासाठी छान असणार आहे. बेस्ट ऑफ लक.